राज्यात, केंद्रात आणि शहरात त्यांचं सरकार असताना पण खड्ड्यात पुण्यात खड्डे अशा पद्धतीने या पुण्याचं वाटोळं केलेलं आहे. आपण पुण्याच्या आजूबाजूने जो परिसर बघितला तर त्या परिसरात 1.5 गुंठ्यांमध्ये 6-6, 7-7 मजल्यांचे टावर झालेले आहेत. यामुळे पुण्यात एवढा पाण्याचा आणि ट्रॅफिकचा प्रश्न मोठा झालेला आहे की त्यातून पुण्याला आता ते दिवस परत चांगले आणण्यासाठी गेले कित्येक वर्ष परत पुण्यातून IT कंपन्या आपण मागच्या काळात पाहिल्या असतील की त्या स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळं आपल्या पुण्यात शिक्षणाचं माहेरघर मानलं जायचं. त्या शिक्षण करत मुलं या ठिकाणी जॉब करायचे. पण आता एवढ्या कंपन्या बाहेर गेल्यात की त्यांना जॉबही भेटत नाही आहे आणि इंजिनियर MBA झालेले असे कित्येक विद्यार्थी आहेत की ते आज घरी सरकारने त्याच्यावरती कुठंतरी त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. सरकारी योजना आहेत, त्या सरकारी योजनांचा पुरेपूर उपयोग कसा विद्यार्थ्यांना होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.